आय थिंक आपण ऍसिडिटी पर्यंत झालं होतं ना, ऍसिड स्ट्रेंथ पर्यंत आपलं झालं होतं सकाळी, है ना. होय. आता लॅबोरेटरी टेस्ट फॉर कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप. कुठलंही कंपाऊंड ऍसिडिक आहे हे आपल्याला कसं कळतं, तर त्याच्यासाठी सिंपल काही काही टेस्ट असतात आणि त्या टेस्ट ना अशा हायरार्कीमध्ये असतात. म्हणजे अगदी खूप स्ट्रॉंग ॲसिड असेल तर ते एकदम वीक बेस बरोबर सुद्धा रिॲक्ट होतं. मग त्याची जरा स्ट्रेंथ कशी असेल त्याच्यावर डिपेंड तो कुठल्या बेस बरोबर रिॲक्ट करेल. आणि अगदी वीक ॲसिड असेल तर ते फक्त स्ट्रॉंगेस्ट बेस जे असेल त्याच्याबरोबर रिॲक्ट होतं. आणि सिमिलर हायरार्की आपण अल्कोहोलच्या फिनॉलच्या टेस्टमध्ये पण बघितली होती. अगदी सिम्पलेस्ट टेस्ट कुठली असते तर जी आपण अगदी लहानपणापासून करतो ती लिटमसची टेस्ट. लिटमसमध्ये जर ब्लू लिटमस रेड झाला तर ते कंपाऊंड ॲसिडिक आहे असं आपण म्हणतो. आणि ती फक्त वॉटर सोल्युबल सबस्टन्सेससाठी असते, कारण म्हणजे त्याचं सोल्युशन आपण वॉटरमधलं करतो आणि मग त्या ॲक्वस सोल्युशनला आपण लिटमस टेस्ट करतो. पुढची टेस्ट असते सोडा बायकार्ब टेस्ट किंवा सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. त्याच्यामध्ये काय करतात, एखाद्या कंपाऊंडमध्ये डिरेक्टली सोडा बायकार्ब म्हणजे सोडियम बायकार्बोनेट म्हणजे आपला खायचा सोडा तो ॲड करतात. आणि मग जर इफरविसेन्स आले, असे भरपूर ब्रिस्क इफरविसेन्स झाले, तर त्याचा अर्थ काय की त्याच्यामधनं कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला आहे. कारण कुठलंही जेव्हा ॲसिड हे सोडियम कार्बोनेट बरोबर ट्रीट करतं तेव्हा ते कार्बन डायऑक्साईड रिलीज करतं. मग कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला आहे म्हणजे ते ॲसिड आहे. आणि अजून त्याच्यामध्ये काय आहे की जर वॉटर इनसोल्युबल ॲसिड असेल तर ते प्रेसिपिटेट फॉर्म करतात HCl बरोबर त्याची नंतर ट्रीटमेंट केली तर. ह्याचा अर्थ काय होतो की त्याच्यामध्ये COOH म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप आहे. तर ही रिॲक्शन कशी होते, वॉटर इनसोल्युबल जर कार्बोक्सिलिक ॲसिड असतील म्हणजे लाईक हायर जी कार्बोक्सिलिक ॲसिड असतात 4 कार्बन किंवा मोर कंटेनिंग, ते वॉटर इनसोल्युबल असतात किंवा लेस सोल्युबल असतात. ते जर सोडा बायकार्ब बरोबर टेस्ट केली तर त्याचा सोडियम सॉल्ट तयार करतात आणि मग सोडियम सॉल्टची HCl बरोबर रिॲक्शन करून परत आपल्याला ते ॲसिड मिळतं. कारण HCl हे स्ट्रॉंग ॲसिड आहे त्यामुळे ते परत सोडियम त्याच्यातनं काढून घेऊन NaCl सॉल्ट बनवतं. कारण NaCl इज प्रिफरन्शियल सॉल्ट सोडियम बायकार्बपेक्षा किंवा कुठल्याही पोटॅशियम बायकार्ब असेल तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रोजन कार्बोनेट बरोबर ट्रीटमेंट केली तर. त्याच्यामुळे दोन गोष्टी काय आहेत की CO2 इन्व्हॉल्व्ह होतो आणि नंतर ॲसिड रिजनरेट होतं. या दोन टेस्ट आहेत. आता याच्यामध्ये फिनॉल डज नॉट इव्हॉल्व CO2 गॅस विथ सोडा बायकार्ब, कारण फिनॉल इज नॉट दॅट मच ॲसिडिक, ज्याची ॲसिड स्ट्रेंथ कमी आहे. आणि हीच कार्बोक्सिलिक ॲसिड आणि फिनॉलला डिस्टिंग्विशिंगची टेस्ट आहे. कारण फिनॉल मग सोडियम बरोबर ट्रीटमेंट करून सोडियम फिनॉक्साईड तयार करतं, सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर ट्रीटमेंट केली तरी सोडियम फिनॉक्साईड तयार होतं. ह्या म्हणजे स्ट्रॉंग जर बेस बरोबर रिॲक्ट केलं तर मग फिनॉल त्याचा ॲसिडिटी दाखवतं किंवा त्याचे ॲसिड आहे आपल्याला कळतं. पण ते वीक ॲसिड आहे कार्बोक्सिलिक ॲसिडपेक्षा, त्यामुळे ते कार्बन डायऑक्साईड रिलीज करत नाही. जसं मगाशी मी तुला म्हटलं तसं हायरार्कीप्रमाणे असतात की अगदी वीक बेस बरोबर जर जे रिॲक्ट होतं ते चांगलं स्ट्रॉंग ॲसिड असतं. तर ॲज कम्पेअर टू फिनॉल कार्बोक्सिलिक ॲसिड इज स्ट्रॉंगर ॲसिड. मगाशी आपण बघितलं सकाळी त्याच्या pKa व्हॅल्यूवरनं. त्यामुळे फिनॉल ही टेस्ट देत नाही सोडा बायकार्बची, पण कार्बोक्सिलिक ॲसिड देतं. म्हणून सोडा बायकार्बची जी टेस्ट असते ती कार्बोक्सिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुप आणि फिनॉल फंक्शनल ग्रुप याला डिस्टिंग्विश करायला आपण वापरू शकतो. हे तुम्हाला सगळं जे फंक्शनल ग्रुपच्या टेस्टिंग आहे त्याच्यामध्ये असणार प्रॅक्टिकलमध्ये. पुढची टेस्ट आहे इस्टरची टेस्ट. जर आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आणि कार्बोक्सिलिक ॲसिड आणि इथेनॉल ह्याला जर एकत्र केलं आणि त्याला जर हॉट वॉटरमध्ये हीट केलं 5 मिनिट्स. आता हॉट वॉटर बाथमध्ये काय हीट करायचं, डायरेक्टली का नाही हीट करायचं, जनरली जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात ना ती वॉटर बाथमध्ये हीट करतात. कारण डायरेक्टली ती इनफ्लेमेबल असल्यामुळे डायरेक्टली जर आपण फ्लेमवरती म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये का होईना पण फ्लेमवरती जर आपण डायरेक्टली त्यांना हीट केलं तर दे कॅन कॅच फायर. म्हणून त्यांना नेहमी वॉटर बाथमध्ये हीट करायचं असतं. तर आपल्याला फ्रुटी स्मेल येतो. आता फ्रुटी स्मेल कशासाठी येतो, फ्रुटी स्मेल बिकॉज ऑफ द फॉर्मेशन ऑफ इस्टर. इस्टर जे असतात ना
त्याचा स्मेल हा नेहमी असं स्वीट किंवा फ्रुटी स्मेल असतो आणि दॅट कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आता इस्टर म्हणजे काय, तर ॲसिड रिॲक्ट्स विथ अल्कोहोल टू फॉर्म RCOOR डॅश किंवा R सेम असू शकतो प्लस वॉटर. म्हणजे जसं की ॲसिड रिॲक्ट विथ बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर ना, त्याच टाईप रिॲक्शन आहे. ॲसिड रिॲक्ट विथ अल्कोहोल टू फॉर्म इस्टर अँड वॉटर. हा इस्टर म्हणजे आपण त्याला सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड असं पण म्हणू शकतो, अल्काइल सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. हे खरं टेक्निकल नेम बरोबर नाही आहे, पण आपल्या लक्षात ठेवण्यासाठी आपण हे म्हणू शकतो. ह्या झाल्या त्याच्या लॅबोरेटरीच्या टेस्ट. आणि त्या पुढच्या टेस्ट द्यायची गरजच नाही आहे, कारण का तर हे ॲसिड आहे हे प्रूव्ह झालं आहे एवढ्या टेस्टने. म्हणजे अगदी वीक पेजबरोबर सुद्धा ट्रीटमेंट करून तो जर त्याच्या ॲसिडिक कॅरेक्टर दाखवत असेल तर याचा अर्थ तो ॲसिड आहेच. फॉर्मेशन ऑफ असाइल क्लोराईड. आपण असाइल क्लोराईडना बरेच वेळेला इंट्रोडक्शन ऑफ COCH3 हे इंट्रोडक्शन ऑफ COR ह्याच्यासाठी आपण असाइल क्लोराईड वापरतो. आधी पण आपण रिॲक्शनमध्ये वापरलेलं आहे RCOCl. हे आपण रिॲक्शनमध्ये बऱ्याचशा वापरलेलं आहे. आता ह्याच्या पुढच्या रिॲक्शन आहेत ना सगळ्या PCl3, PCl5, SOCl2, या सगळ्या रिॲक्शन अल्कोहोलला सिमिलर आहेत. अल्कोहोलच्या चॅप्टरमध्ये आपण बघितले आहेत. काय सिमिलर आणि काय डिसिमिलर आहे तुम्हाला सांगतो. PCl3, PCl5, SOCl2 बरोबरच्या रिॲक्शन आहेत. तर पहिली रिॲक्शन आहे SOCl2 बरोबरची. RCOOH plus SOCl2 heat gives RCOCl plus SO2 plus HCl. सिमिलर रिॲक्शन आपण अल्कोहोलची पण बघितली होती. ROH plus SOCl2 gives ROH plus gives RCl plus SO2 plus HCl. ही आपण बघितली ती दोन वेळाला रिॲक्शन. एक तर फॉर्मेशन ऑफ अल्काइल क्लोराईडसाठी बघितली होती रिॲक्शन आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोलमध्ये पण बघितली होती. फक्त COOH च्या ऐवजी ROH एवढाच तिथे फरक होता आणि इथे RCOCl च्या ऐवजी RCl. म्हणजे हा फक्त CO इथला आणि इथला काढून टाकला तर बाकी रिॲक्शन सेम आहे, काहीच हे नाही म्हणजे दोन्हीकडे. परत ही पण रिॲक्शन तशीच आहे. 3RCOOH प्लस PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराईड बरोबरची. हीट गिव्स 3RCOCl प्लस POH थ्राइस. इथे पण आपण बघितलं होतं ROH प्लस 3ROH प्लस PCl3 गिव्स 3RCl प्लस POH थ्राइस किंवा H3PO3 पण म्हणू शकतो आपण POH थ्राइसला. म्हणजे इथला पण फक्त CO तिथे नव्हता आणि इथला CO, बाकी सगळे रिॲक्शन सेम. जेव्हा PCl3 बरोबर रिॲक्शन करायचे असेल तेव्हा इथे 3 मॉलिक्यूल घ्यायचे आणि इथे आपल्याला 3 मॉलिक्यूल मिळतात. आता PCl5 बरोबरची रिॲक्शन, ही पण रिॲक्शन अगदी सिमिलर होती. RCOH plus PCl5 gives RCOCl plus POCl3 plus HCl. तिकडे होतं ROH plus PCl5 heat gives RCl plus POCl3 plus HCl. इथे पण फक्त CO तिकडे नव्हता आणि इथला पण फक्त CO तिकडे नव्हता. PCl5 बरोबर घेताना एकच मॉलिक्यूल घ्यायचा, PCl3 बरोबर घेताना 3 मॉलिक्यूल घ्यायचे, पण इकडे आपल्याला 3RCl किंवा RCOCl ह्या कंडिशनमध्ये मिळतात आणि इथे आपल्याला एकच RCOCl आणि POCl3 मिळतं, किंवा अल्कोहोलमध्ये एकच RCl आणि POCl3 आणि HCl मिळतं. त्यामुळे इथे एकच ROCOH घ्यायचा आहे. बाकी या सगळ्या रिॲक्शन अगदी सेम आहेत. इन ॲडिशन टू दिस आपण ROH ची रिॲक्शन PbR3, PI3 बरोबर पण बघितली होती, पण तशा रिॲक्शन इथे नाही आहे. तर इथे फक्त आपल्याला क्लोराईड तयार करायचे आहे, असाइल क्लोराईड. तो सगळ्या ज्या रिॲक्शन आहेत त्या आपल्याला क्लोरीन कंटेनिंग काहीतरी बरोबर करायचे आहेत. आणि हे जे RCOCl आपल्याला प्रत्येक वेळेला मिळतं हे इम्पॉर्टंट आहे, कारण इंट्रोडक्शन ऑफ COR जेव्हा आपण म्हणजे असायलेशन रिॲक्शन जी आपण करतो त्या असायलेटिंग रिएजंट म्हणून आपण हा RCOCl वापरतो. कीटोनच्या फॉर्मेशनमध्ये पण आपण ही रिॲक्शन वापरलेली, कीटोनच्या फॉर्मेशनमध्ये पण ही रिॲक्शन बघितली होती आपण. 11वीत पण आपल्याला होती बेन्झिनची रिॲक्शन आणि आत्ता पण आपण ज्या कीटोनच्या फॉर्मेशनच्या रिॲक्शन बघितल्या तेव्हा परत आपण 11वीत जाऊन ही रिॲक्शन बघितली होती. इथे आपण RCOCl पण वापरला होता आणि ॲसिटिक अनहायड्राइड पण वापरला होता असायलेटिंग रिएजंट म्हणून. त्यामुळे हा RCOCl इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये थायनिल क्लोराईडची प्रिफर्ड रिॲक्शन आहे, कारण का त्याचे जे बाय प्रॉडक्ट आहेत ते गॅशियस आहेत, त्यामुळे ते इझिली रिमूव्ह करता येतात. सेम आपण हे
अल्कोलच्या रिॲक्शनमध्ये किंवा अल्काइल क्लोराईडच्या फॉर्मेशनमध्ये म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये बघितलं होतं. आता हे एकदम सिंपल आहे. ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत ना, या रिॲक्शन्सच इथे फक्त आपल्याला लिहायचे आहेत. ॲसिटिक ॲसिड प्लस थायोनेल क्लोराईड म्हणजे SOCl2, मग CH3COCl प्लस SO2 प्लस HCl, आणि SO2 आणि HCl ला गॅशियस स्टेट म्हणून अपवर्ड ॲरोने दाखवायचं. आता हे 3CH3CH2COH म्हणजे 3 कार्बन कंटेनिंग प्रोपिओनिक ॲसिड प्लस PCl3. आता इथे त्यांनी H3PO3 दिलाय, फक्त H3PO3 दिलाय. याच्यानं आपल्या लक्षात आलं पाहिजे की बाय प्रोडक्ट H3PO3 म्हणजे POH थ्राईस. POH थ्राईस म्हणजे आपल्याला PCl3 ची रिॲक्शन करायची. त्यामुळे अकॉर्डिंगली इथे 3 मॉलिक्यूल घ्यायचे. इकडे आपल्याला 3 मॉलिक्यूल मिळतील. 3 कार्बन कंटेनिंग आहेत म्हणून ते 3 कार्बन कंटेनिंग. मग इथे काय दिलं त्यांनी, फॉस्फरस ऑक्सिक्लोराईड म्हणजे POCl3 आणि HCl प्रॉडक्ट दिले. म्हणजे आपल्याला इथे PCl5 घ्यायला पाहिजे, म्हणून इथे एकच घ्यायला पाहिजे. आणि इथे C6H5COH म्हणजे बेन्झोइक ॲसिड दिलं, म्हणजे इथे बेन्झोइल क्लोराईड आपल्याला मिळणार. मग इथे फॉस्फरस ट्रायक्लोराईड म्हणजे PCl3 दिलाय, म्हणून परत इथे 3 मॉलिक्यूल. जशी ही रिॲक्शन लिहिली ना प्रोपिओनिक ॲसिडची, तशीच आता ॲसिटिक ॲसिडची लिहायची. आता ही रिॲक्शन थोडी वेगळी आहे. ही रिॲक्शन पुढे आहे ॲक्च्युली. मग आपण ही रिॲक्शन पुढे बघू आणि मग इकडे येऊ परत. रिॲक्शन विथ अमोनिया, फॉर्मेशन ऑफ अमाइड. तर अमाइड हा पण खूप इम्पॉर्टंट, हे पण इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे, कारण अमाइड आपल्याला अमाईनच्या फॉर्मेशनमध्ये उपयोगी पडतं. तर पुढचा चॅप्टर आपला अमाईन आहे, तो आपल्याला बघायचा आहे. त्यासाठी आपल्याला आधी अमाइड कसं तयार होतं ते बघायला लागेल. कार्बोक्सिलिक ॲसिड रिॲक्ट्स विथ अमोनिया टू फॉर्म अमोनियम कार्बोक्सिलेट. आता अमोनियम कार्बोक्सिलेट म्हणजे कसं तयार होतं, RCOOH हा जो H आहे ना, हा ॲसिडिक नेचरचा आहे. H ह्या Hमुळे ॲसिडिक नेचर आहे. सो H इज डोनेटेड टू अमोनिया आणि मग ते NH4 प्लस फॉर्म करतं, आणि हा जो निगेटिव्ह चार्ज आहे ना या O वरती आहे, म्हणजे RCOO मायनस NH4 प्लस असा सॉल्ट तयार होतो, ज्याला अमोनियम कार्बोक्सिलेट म्हणतात. ह्याच्यामधनं वॉटर रिलीज झालं, वॉटर एलिमिनेट झालं की RCONH2 म्हणजे ॲसिड अमाइड आपल्याला मिळतं. ही 2 स्टेप रिॲक्शन आहे. हीच आपण सिंगल स्टेपमध्ये सुद्धा लिहू शकतो, 2 स्टेपमध्ये पण लिहू शकतो. हे इंटरमिजिएट आहे. आता हे थॅलिमाइड फॉर्मेशन. आता थॅलिमाइड फॉर्मेशन म्हणजे काय, तर जेव्हा बेन्झिनला नेबरिंग कार्बन ॲटमवर COH असतात, हे डायकार्बॉक्सिलिक ॲसिड आहे, तर त्याला आपण थॅलिक ॲसिड म्हणतो. थॅलिक ॲसिड रिॲक्ट विथ 2 मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया टू गिव्ह CONH4. ऑफकोर्स हे आता CONH4 म्हणजे COO मायनस NH4 प्लस COO मायनस NH4 प्लस अमोनियम थॅलेट. हे मायनस हे प्लस, सॉरी प्लस, हां प्लस बरोबर, हे मायनस हे प्लस अमोनियम थॅलेट. या अमोनियम थॅलेटमधनं 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर गेले. तिथे 2 मॉलिक्युल्स का, कारण 2 CONH4 आहेत म्हणून. हे आपल्याला मिळतं बेन्झिन CONH2 CONH2, ह्याला म्हणतात हे अमाइड. आणि ह्याच्यातून परत एक वॉटर मॉलिक्यूल गेल्यावर, ह्याच्यातून परत NH4 गेल्यावर, NH3 गेल्यावर आपल्याला थॅलिमाइड मिळतं. म्हणजे ह्या NH2 आणि हा NH2 ह्याच्यामधून एक NH3 रिलीज होतो आणि मग किंवा एक NH3 एलिमिनेट होतो आणि आपल्याला जे मिळतं त्याला म्हणतात थॅलिमाइड, म्हणजे अमाइड ऑफ थॅलिक ॲसिड. आता या थॅलिमाइडला आपल्याला कुठे यूज करायचं आहे, थॅलिमाइडला आपल्याला यूज करायचं आहे अमाइन्सच्या प्रिपरेशन रिॲक्शनमध्ये. जेव्हा अमाइन्सची प्रिपरेशन तुला शिकवेन तेव्हा परत आपण या थॅलिमाइडकडे येऊ. सो हे झालं कार्बोक्सिलिक ॲसिडचा फॉर्मेशन ऑफ अमाइड. CONH2 ग्रुप असतो ना, त्याला अमाइड ग्रुप म्हणतात, ॲसिड अमाइड. आता ॲसिड अमाइड कॅन ऑल्सो बी प्रिपेअर्ड बाय रिॲक्टिंग ॲसिड क्लोराईड विथ अमोनिया. म्हणजे फक्त ॲसिड कार्बोक्सिलिक ॲसिड बरोबर ही रिॲक्शन नाही करता येत, तर असाइल क्लोराईड बरोबर पण ही रिॲक्शन करता येते. आता मगाशी आपण असाइल क्लोराईड कसं फॉर्म करायचं ते बघितलं, SOCl2 किंवा PCl3 किंवा PCl5. हे RCOCl प्लस NH3 विल गिव्ह RCONH2 प्लस HCl. हे Cl आणि यातला एक H मिळून NHC होईल, आणि
HCl होईल आणि हा NH2 जो उरलेला आहे तो इथे लागेल. सो RCONH2 हे झालं अमाइड फॉर्मेशन. आता अमाइड एवढं काय इम्पॉर्टंट आहे, कारण अमाइड इज द रॉ मटेरियल फॉर फॉर्मेशन ऑफ अमाइन. ते पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला कळेल. What is the term used for elimination of water molecule? Elimination of water molecule is dehydration. D means to remove, water म्हणजे hydra म्हणजे water. So dehydration is term used for the removal of water. आता या ऍसिड मधनं वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह केल्यावर काय होतं, तर ही रिॲक्शन आय थिंक आपण आधी बघितलेली पण आहे, जेव्हा मी तुला ऍसिड अनहायड्राइड म्हणजे काय सांगितलं तेव्हा. Monocarboxylic acids on heating with strong dehydrating agent like phosphorus pentoxide, concentrated sulfuric acid gives acid anhydrides. आणि याच्यासाठी 2 मॉलिक्यूल ऍसिडचे लागतात, त्यातनं एक मॉलिक्यूल वॉटरचा आपण रिमूव्ह करू शकतो, ज्याला म्हणतात अनहायड्राइड. ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. जर तिला आपण परत वॉटर ची ट्रीटमेंट केली तर ती रिव्हर्स होते रिॲक्शन. आता RC डबल बॉन्ड OOH हा एक मॉलिक्यूल ऍसिडचा, RC डबल बॉन्ड OOH हा दुसरा मॉलिक्यूल, या दोघांमधनं मिळून एक वॉटर मॉलिक्यूल रिलीज केला की आपल्याला RC डबल बॉन्ड O ट्वाइस O म्हणजे RC डबल बॉन्ड O, RC डबल बॉन्ड O आणि या दोघांना कॉमन एक O म्हणजेच RC डबल बॉन्ड O ट्वाइस O, त्याला म्हणतात ऍसिड अनहायड्राइड. मग इथे CH3 असेल दोन्हीकडे तर त्याला म्हणतात ऍसिटिक अनहायड्राइड. असे वेगवेगळे असू शकतात. ऍसिटिक अनहायड्राइड जनरली आपण वापरतो, तो पण आपण RCOCl सारखा अॅसिटिक रिएजंट म्हणून वापरतो. कीटोनच्या फॉर्मेशनमध्ये आपण तो बघितलाय. Better yield of acid anhydride is obtained by heating sodium carboxylate with acyl chloride. म्हणजे फक्त आपल्याला ऍसिड पासूनच अनहायड्राइड मिळतं असं नाही, तर सोडियम, आता हे सोडियम कार्बोक्सिलेट म्हणजे काय, सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड, ऍसिड पासूनच हे बनलेलं आहे. आणि असाइल क्लोराईड म्हणजे काय, क्लोराईड सॉल्ट ऑफ ऍसिड असं पण म्हणू शकतो. मग ह्यातनं Na आणि ह्यातनं Cl गेला की आपल्याला NaCl मिळतं आणि ह्यातला RCOO मायनस आणि ह्यातला RCO म्हणून आपल्याला ऍसिड अनहायड्राइड मिळतं. सो इन बोथ द वेज वी कॅन ऑब्टेन ऍसिड अनहायड्राइड. पण हे इथे जे यील्ड मिळतं ते बेटर यील्ड मिळतं, पण त्याच्यासाठी आधी आपल्याला ऍसिडचा सोडियम सॉल्ट आणि असाइल क्लोराईड हे दोन्ही प्रिपेअर करायला लागतात. आता ऍसिडचा सोडियम सॉल्ट कसा प्रिपेअर करायचा, तर ऍसिड प्लस NaOH किंवा सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम कार्बोक्सिलेट प्लस वॉटर. आपण ही रिॲक्शन आहेच आपल्याला. ओके, ही आत्ता मी सांगितलं तुला तेच. आपण RCOCl कसा प्रोड्यूस करू शकतो, तर SOCl2 बरोबर रिॲक्शन, ही एकदम बेस्ट सुटेबल रिॲक्शन आहे. आणि RCOH ची NaOH बरोबर केली की आपल्याला सोडियम कार्बोक्सिलेट मिळतो. ह्या दोघांची रिॲक्शन केली की आपल्याला ऍसिड अनहायड्राइड मिळतं. हे बेटर यील्ड देतं अनहायड्राइडचा, म्हणून ही प्रिफर केली जाते रिॲक्शन. Which molecule is eliminated in decarboxylation? D means to remove, carboxylation means CO2. So CO2 is removed in decarboxylation. Dehydration मध्ये water, decarboxylation मध्ये CO2, dehydrohalogenation मध्ये H आणि C, एका अल्फावरनं H, बीटावरनं Cl, सॉरी अल्फावरनं Cl, बीटावरनं H असं रिमूव्ह केलं जातं. हे D is to remove असं लक्षात ठेवायचं. आता डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलेशन म्हणजे त्यातनं CO2 रिमूव्ह करायचा. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन हीटिंग विथ सोडा लाइम gives hydrocarbon which contain 1 carbon atom less than the carboxylic acid. आता 1 carbon atom less का, तर कार्बन इज रिमूव्ह इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साइड, म्हणून एक कार्बन लेस असतो. RCOO मायनस Na प्लस सोडियम कार्बोक्सिलेट, हा इथे असा फॉर्म झालेला सोडियम कार्बोक्सिलेट प्लस NaOH इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम ऑक्साईड. आता ह्याने काय म्हटलंय, सोडा आणि लाईम, हा सोडा आणि हा लाईम. सो सोडा लाईमच्या प्रेझेन्समध्ये इट विल गिव्ह RH आणि Na2CO3. आता हा Na हा कार्बन डायऑक्साईड म्हणजे त्याला Na, हा इकडचा Na म्हणून ते Na2, हा RCOO आणि हा NO म्हणजे CO3.
सो तसा Na2CO3 फॉर्म होतो आणि हा H आणि हा R म्हणून RH फॉर्म होतो. सो आपल्याला मिळतं इथे अल्केन मिळतं विच इज हॅव्हिंग 1 कार्बन लेस. तर एक्झाम्पल बघितलं तर CH3COO- सोडियम ॲसिटेट प्लस NaOH इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम ऑक्साईड. सो इट विल फॉर्म CH3 आणि इकडचा H म्हणून CH4 आणि Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट. यातला एक कार्बन आहे तो Na2CO3च्या फॉर्ममध्ये निघून जाईल आणि आपल्याला इथे 2 कार्बन कंटेनिंग ॲसिडपासून 1 कार्बन कंटेनिंग अल्केन मिळेल. दॅट इज कॉल्ड ॲज डिकार्बोक्सिलेशन. ही टाईप ऑफ अ स्टेप डाऊन रिॲक्शन आहे. जिकडे जिकडे कार्बन नंबर कमी होतो ना, सबस्ट्रेटपेक्षा प्रॉडक्टमध्ये कार्बन कमी असतं कार्बन नंबर, तर त्याला स्टेप डाऊन रिॲक्शन म्हणतात. आणि सबस्ट्रेटपेक्षा प्रॉडक्टमध्ये कार्बन जेव्हा वाढतात तेव्हा त्याला स्टेप अप रिॲक्शन म्हणतात. द नेक्स्ट रिॲक्शन इज रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. रिडक्शन कार्बोक्सिलिक ॲसिडचं कशामध्ये होऊ शकतं? तर आपल्याला माहिती आहे कार्बोक्सिलिक ॲसिड कसलं प्रॉडक्ट आहे, तर अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन प्रॉडक्ट आहे. अल्डिहाइड कोणाचं ऑक्सिडेशन प्रॉडक्ट आहे, तर अल्कोहोलचं ऑक्सिडेशन प्रॉडक्ट आहे. अल्कोहोल कोणापासून तयार होतो, तर अल्काइल हॅलाइडपासून तयार होतं. आणि अल्काइल हॅलाइड कोणापासून तयार होतं, तर अल्केनपासून तयार होतं किंवा मे बी अल्कोहोलपासून पण तयार होतं. म्हणजे ती अशी लिंक आहे की एकदम सुरुवातीचं मोस्ट रिड्यूस जो फॉर्म असेल ना, तो रिड्यूस फॉर्म आहे अल्केन. मग त्याच्यानंतर आयदर अल्काइल हॅलाइड आणि अल्कोहोल, मग अल्कोहोलचं अल्डिहाइड, प्रायमरी अल्कोहोल असेल तर अल्डिहाइड मिळतं, सेकंडरी अल्कोहोल असेल तर कीटोन मिळतो. मग प्रायमरी अल्कोहोलपासून अल्डिहाइड ऑक्सिडेशन, मग कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड हा आपल्याला मोस्ट ऑक्सिडाइज फॉर्म असं आपण म्हणू शकतो आणि अल्केन हा मोस्ट रिड्यूस फॉर्म. मग अल्केन, अल्काइल हॅलाइड, अल्कोहोल, अल्डिहाइड, म्हणजे प्रायमरी अल्कोहोल असेल तर अल्डिहाइड, सेकंडरी असेल तर कीटोन आणि मग अल्डिहाइडचा कार्बोक्सिलिक ॲसिड. हे झालं ऑक्सिडेशनचे सगळे प्रोसेस. मग असं उलटं उलटं आपण हे केलं तर कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन होऊन अल्डिहाइड मिळेल, अल्डिहाइडचं रिडक्शन होऊन प्रायमरी अल्कोहोल मिळेल, प्रायमरी अल्कोहोलपासून आपल्याला अल्काइल हॅलाइड मिळू शकतं, अल्काइल हॅलाइडपासून आपल्याला वर्ड्स रिॲक्शननी परत अल्केन मिळू शकतं. सो ही अशी प्रोसेस आहे की ऑक्सिडेशन, पहिले ऑक्सिडेशन मग आता सगळे रिडक्शन. ह्याचा अर्थ काही डायरेक्टली आपल्याला प्रत्येक स्टेप वाईजच रिड्यूस करायला लागणार आहे का, आता असं नाही. डिपेंडिंग अपॉन आपण कुठला रिड्युसिंग एजंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट वापरतोय त्याच्यावर डिपेंड आहे की आपल्याला स्टेप वाईज जायला लागेल का एकदम उडी मारून पण आपण जाऊ शकतो. स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट वापरलं तर आपण डायरेक्टली आता इथे बघितलं LiAlH4 सारखा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट वापरला किंवा प्रायमरी पॉवरफुल रिड्युसिंग एजंट वापरला तर आपल्याला डायरेक्ट ॲसिडपासून प्रायमरी अल्कोहोल मिळतो. मध्ये अल्डिहाइडची स्टेप करायची गरजच नाही. So carboxylic acid are reduced to primary alcohols by powerful reducing agent like lithium aluminum hydride LiAlH4. Carboxylic acid can also be reduced by diborane. Diborane does not reduce COOR म्हणजे इस्टर, नायट्रो ग्रुप आणि X म्हणजे हॅलाइड जो असेल त्याला डायबोरेन रिड्यूस करू शकत नाही. पण आपण LiLH4 घेऊ शकतो. सोडियम हायड्रोबोराइड म्हणजे NaBH4 डज नॉट रिड्यूस COOH ग्रुप. आता ह्याला मी अंडरलाईन केलाय कारण त्याच्या नोटमध्ये दिलाय, म्हणजे ते MCQ मध्ये 1 मार्कला विचारू शकतात. आता इथे रिॲक्शन RCOOH प्लस LiH4 ड्राय इथर वापरायचं आहे आपल्याला, गिव्ज RCOCH2OH म्हणजे ॲसिडचं रिडक्शन होऊन आपल्याला इकडे प्रायमरी अल्कोहोल मिळाला. नंतर आय थिंक ही रिॲक्शन कुठेतरी पुढे विचारली असेल म्हणून मी लिहून ठेवलं इथे. हे आहे हा आहे सायक्लोप्रोपेन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे सायक्लोप्रोपाइल कार्बोक्सिलिक ॲसिड आपण म्हणू शकतो याला. LiLH4 ट्राय इथरमध्ये इथे फक्त COOHचा CH2OH होणार. आता इथे हायड्रोजन ॲड झाला ना म्हणजे रिडक्शन झालं. हायड्रोजन कुठनं ॲड झाला तर LiLH4 मधनं हायड्रोजन ॲड झाला. सो हा चॅप्टर इथे संपला. आता थोडंसं हे बघूया MCQ आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील तर बघूया.
ओके. In the following resonating structures A and B, the number of unshared electrons in the valence shell present on oxygen respectively are. आता इथे काय विचारलंय त्यांनी नीट बघायचं. व्हॅलन्स शेल ऑफ ऑक्सिजन विचारलाय आणि अनशेअर्ड इलेक्ट्रॉन्स विचारलेत. आता इथे दाखवलेले नसले तरी प्रत्येक ऑक्सिजनवर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात आणि जेव्हा निगेटिव्ह चार्ज असतो तेव्हा अजून जितके निगेटिव्ह चार्जेस तेवढ्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. आता इथे काही चार्ज नाही आहे ऑक्सिजनवरती, म्हणजे इथे टोटल 4 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 लोन पेअर किंवा 2 लोन पेअर म्हणजे 4 इलेक्ट्रॉन आणि इकडे एक निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे कारण काय होतं, हा डबल बॉन्डची जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ना ती इकडे शिफ्ट होते, त्यामुळे ती इथे एक इलेक्ट्रॉन पेअर जास्त असते, त्यामुळे तो निगेटिव्ह चार्ज असतो. मग इथे 3 लोन पेअर. सो लोन पेअर विचारलेत आपल्याला. अनशेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच लोन पेअर. सो पहिल्या याच्यावर 2 आहेत आणि दुसऱ्या याच्यावर 3 आहेत. आणि जर इलेक्ट्रॉन्स विचारले असतील, आपल्याला अनशेअर्ड इलेक्ट्रॉन्स विचारलेत, सो इलेक्ट्रॉन विचारलेत म्हणून पहिल्या याच्यावर 4 इलेक्ट्रॉन्स करंट 2 लोन पेअर आणि दुसऱ्या याच्यावर 6 इलेक्ट्रॉन्स करंट 3 लोन पेअर. हे येत आहे लक्षात? हो. ते लोन पेअर पण विचारू शकतात. काय विचारलं ते बघायचं. अनशेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर्स किंवा अनशेअर्ड इलेक्ट्रॉन्स नीट वाचायचं. कारण MCQ हे वाचनाचंच हे आहे, म्हणजे किती तुम्ही व्यवस्थित वाचताय त्याच्यावर MCQ चा आन्सर अवलंबून असतं. आता इथे त्याने 2 आणि 3 दिलं नाहीये, पण दे मे गिव्ह 2 and 3, 2,3 असं पण देऊ शकतात. नंतर क्रम पण महत्वाचा आहे. रिस्पेक्टिव्हली विचारलाय म्हणजे पहिला ए चं पहिलं लिहायचं, मग बी चं पहिलं लिहायचं. बघ त्याने 6 आणि 4 पण लिहिलंय, त्यामुळे तो क्रम पण महत्वाचा आहे. In the Wolff-Kishner reduction, alkyl aryl ketones are reduced to alkyl benzenes. During this change, ketones are first converted into. आता 2 प्रकारचे आपल्याला रिडक्शन आहेत. ते दोन्हीही आपल्याला एकच प्रॉडक्ट देतात. वोल्फ-किशनर रिडक्शन आणि त्याच्या आधीची रिॲक्शन. पण वोल्फ-किशनरमध्ये हायड्राझिनची रिॲक्शन आहे आधी. कार्बोनिल कंपाऊंड हायड्राझिन फॉर्म करतात, हायड्राझिन बरोबर रिॲक्ट होऊन हायड्राझोन फॉर्म करतात आणि मग हायड्राझोनचं आपल्याला नंतर रिडक्शन होऊन अल्केन मिळतात. तर तिथे पहिल्यांदा जी स्टेप आहे ती हायड्राझोनची आणि हायड्राझोन तिथे तयार होतं फर्स्ट स्टेपमध्ये. आणि जे आधीची आपली क्लेमेन्सन रिडक्शन आहे त्याच्यामध्ये डिरेक्टली आपल्याला रिड्यूस फॉर्म मिळतो, दॅट इज अल्केन मिळतो. ती सिंगल स्टेप रिॲक्शन आहे. सो तो डिफरन्स लक्षात ठेवायचा. अल्डोल कंडेन्सेशन ही ॲडिशन आणि एलिमिनेशन रिॲक्शन आहे. कारण पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला अल्डिहाइड 2 अल्डिहाइड जे मॉलिक्यूल असतात ते अल्फा हायड्रोजन असलेले अल्डिहाइड मॉलिक्यूल ते ॲड होतात आणि अल्डोल फॉर्म करतात. अल्डोल म्हणजे अल्कोहोल आणि अल्डिहाइड हे दोन्ही फंक्शनल ग्रुप जेव्हा एकाच मॉलिक्यूलमध्ये असतात तेव्हा त्याला आपण अल्डोल म्हणतो. आणि मग अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड तयार होतं. अल्फा आणि बीटावरचं मिळून आपल्याला वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो आणि मग अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा कीटोन जे काय असेल ते आपल्याला ते मिळतं. म्हणजे ती एलिमिनेशन रिॲक्शन होते, कारण वॉटर एलिमिनेट होतं. म्हणून पहिली स्टेप ॲडिशन, दुसरी एलिमिनेशन. म्हणून अल्डोल कंडेन्सेशन ही ॲडिशन एलिमिनेशन रिॲक्शन आहे. विच ऑफ द फॉलोइंग हॅज लोएस्ट ॲसिडिटी. आता हे फोर्थ ना इकडे गेलं, तुझ्यासमोर पुस्तक आहे का? तर पुस्तकात बघ, डी ऑप्शन तिकडे वरती गेलाय. हे आहे बेन्झॉइक ॲसिडला नायट्रो ग्रुप, म्हणजे हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे NO2 ग्रुप. हा पण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. हा साधा आहे COH म्हणजे बेन्झॉइक ॲसिड. आणि हा जो चौथा इथे लिहिला आहे मी तो आहे OCH म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग. त्यांनी लोएस्ट ॲसिडिटी विचारला. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन विड्रॉइंग जेव्हा ग्रुप असतात लागलेले तेव्हा ते ॲसिडिटी इन्क्रीज करतात आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग जे असतात ते ॲसिडिटी डिक्रीज करतात. आणि कुठलाच ग्रुप नसतो तो मध्ये कुठेतरी असतो. म्हणजे ह्याच्यापेक्षा हे म्हणजे ऑर्थोक्लोरोबेन्झॉइक ॲसिड आणि मेटानायट्रोबेन्झॉइक ॲसिड हे दोघं जास्त ॲसिड स्ट्रेंथ असेल त्यांची, पण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत. आणि हे
पॅरा पोझिशनला OCH3 म्हणजे मिथॉक्सी पॅरामिथॉक्सी बेन्झोइक ऍसिड हे जे आहे हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतं, कारण मिथॉक्सी ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे, त्यामुळे ह्याचा जो कॉन्जुगेट बेस तयार होईल मिथॉक्सी कार्बोक्सिलेट आयन तो स्टेबल नसेल, त्यामुळे ह्याची ऍसिड स्ट्रेंथ सर्वात कमी असणार आहे. म्हणून आपल्याला लोएस्ट ऍसिडिटी विचारलं ना, सो लोएस्ट ऍसिडिटी या डी ची असणार आहे. हा ऑप्शन डी तिकडे वरती लिहिला आहे ना, त्यामुळे डी ऑप्शन हा करेक्ट आहे. हा जो आहे ना तोच इथे खाली लिहून दाखवला. डायबोरेन रिड्युसेस ऍसिड ग्रुप आपल्याला आत्ताच आपण जस्ट रिॲक्शन बघितली. सोडियम बोरोहायड्राइड फक्त तो रिड्यूस करत नाही NaBH4, पण डायबोरेन कॅन रिड्यूस. बेन्झाल्डिहाइड डज नॉट शो पॉझिटिव्ह टेस्ट विथ फेलिंग सोल्युशन. ती आपण फेलिंग टेस्टच्या वेळेला बघितलं. तर हे साधे म्हणजे इन्फॉर्मेशनचे फक्त प्रश्न आहेत, ते पुस्तकातनं तू बघू शकतोस. इम्पॉर्टंट आहेत ते मी तुला सांगते. इज फिनाइल ॲसिटिक ॲसिड अँड ॲरोमॅटिक कार्बॉक्झिलिक ॲसिड. तर तू कार्बॉक्झिलिक ॲसिड जिथे आपण कार्बॉक्झिलिक ॲसिडचं इंट्रोडक्शन आणि सगळी नावं वगैरे बघितलेत ना, तर तिथे बॉक्समध्ये आय थिंक असं एक दिलं आहे C6H5CH2COH किंवा बेन्झिन रिंग असेल मे बी, बेन्झिन रिंग CH2COH. त्याला साईड चेन कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणतात. इट इज नॉट ॲरोमॅटिक कार्बॉक्झिलिक ॲसिड. ॲरोमॅटिक कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये बेन्झिन रिंगला डायरेक्टली COH अटॅच असतो. असं असेल तरच फक्त त्याला आपण ॲरोमॅटिक म्हणू शकतो. पण इथे काय आहे, इथे बेन्झिन रिंगला डायरेक्टली COH अटॅच नाही आहे. तर बेन्झिन रिंगला ही बेन्झिन रिंग C6H5 म्हणजे ही बेन्झिन रिंग CH2COOH आहे. त्यामुळे दिस इज नॉट ॲरोमॅटिक ॲसिड, दिस इज साइड चेन ॲरोमॅटिक कार्बॉक्झिलिक ॲसिड. येते लक्षात? होय. राईट रिॲक्शन शोईंग कन्वर्जन ऑफ इथेन नायट्राइल इंटू इथेनॉल. आता इथेन नायट्राइल, एक मिनिट, इथेन नायट्राइल इथेन नायट्राइल इंटू इथेनॉल ही घरी ट्राय कर बघू रिॲक्शन, न बघता शक्यतो न बघता, नाही तर मी तुला समजावून सांगेन किंवा लिहून पाठवेन. पण ही ट्राय कर. थोडीशी हे आहे म्हणजे काय ट्रिकी आहे, म्हणून आधी ट्राय कर. नाही आली तर मी लिहून पाठवीन, पण पुस्तकात बघू नकोस. नाही आली तर सर नाही आली सांग, पुस्तकात बघू नको. कारण का पुस्तकात बघितली तुला रेडी मिळणार. तू जेव्हा विचार करशील तेव्हा तू डोकं चालवशील, किंवा मी जेव्हा समजावून सांगेन तेव्हा तू समजून घेशील. पुस्तकातनं बघून लिहू नको. प्रेडिक्ट द, आता इथेन नायट्राइल म्हणजे काय, तर तुला मी हे लिहून दाखवते तसं. CH3 C ट्रिपल बॉन्ड N हे इथेन नायट्राइल झालं. कारण नायट्राइल आहे त्यामुळे या दोघांना आपण इथेनमध्ये काउंट केलं, म्हणजे त्याला मिथाइल सायनाइड पण म्हणतात. इथेन नायट्राइल किंवा याला दुसरं नाव आहे मिथाइल सायनाइड. आता तुझ्या लक्षात येईल. आता ट्राय कर. Predict the product of the following reaction. CH3 CH2 COOCH3 म्हणजे हा C डबल बॉन्ड OCH3 हा इस्टर आहे. इस्टरची डायबलेज बरोबर रिॲक्शन केली आणि मग हायड्रोलिसिस केला की आपल्याला CH3 CH2 C डबल बॉन्ड O म्हणजे हे आपल्याला अल्डिहाइड मिळतं. प्रोपॅनॉल म्हणजे अल्डिहाइडची जी प्रिपरेशन रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये हे रिॲक्शन आहे. फक्त इथे हे कळलं पाहिजे की CH3 CH2 COOCH3 म्हणजे इस्टर आहे. सो इस्टरचं रिडक्शन करून आपल्याला अल्डिहाइड मिळतं. कारण इस्टर म्हणजे काय, तर ॲसिडचाच एक फॉर्म आहे ना. ॲसिड जसं रिडक्शन केल्यावर आपल्याला अल्डिहाइड देतं, तसं इस्टर पण रिडक्शन केल्यावर अल्डिहाइड देतं. ओके. नेम द प्रोडक्ट ऑब्टेन बाय रिॲक्टिंग टोल्यून विथ कार्बन मोनॉक्साइड and hydrogen chloride in presence of anhydrous aluminum chloride. तर ही रिॲक्शन आहे आपल्याला, आपण ही टोल्यून बरोबर नव्हती केली रिॲक्शन, ही बेन्झिन बरोबर रिॲक्शन केलेली होती. तर ती बेन्झिन बरोबर आपण जशी करू तशीच ती टोल्यून बरोबर पण होणार. आणि बेन्झाल्डिहाइडचा जसं जे आपल्याला बेन्झाल्डिहाइड मिळालं होतं, इथे बेन्झाल्डिहाइडचा डेरिव्हेटिव्ह मिळेल
ऑर्थो मिथाइल बेन्झाल्डिहाइड म्हणजे अल्डिहाइडच्या फॉर्मेशनमध्ये तुला येईल, म्हणजे ॲरोमॅटिक अल्डिहाइडच्या प्रिपरेशनमध्ये ही रिॲक्शन सापडेल तुला. फक्त तिथे आपल्याला बेन्झिन बरोबर रिॲक्शन होती, इथे CH3 टोल्यून म्हणजे बेन्झिनला CH3 लागलाय तशी रिॲक्शन. राईट द रिॲक्शन शोईंग कन्वर्जन ऑफ बेन्झोनायट्राइल इंटू बेन्झोइक ॲसिड. आता बेन्झोनायट्राइल म्हणजे पण लिहून दाखवते. हे बेन्झोनायट्राइल आहे ना, आणि त्याची बेन्झोइक ॲसिड म्हणजे बेन्झोइक ॲसिडच्या प्रिपरेशनमध्ये ही रिॲक्शन आहे. आपण ॲसिडचं प्रिपरेशन बघितलं का विसरलोय रे बघायचं? आय थिंक आपण ॲसिडची प्रिपरेशन रिॲक्शन बघायची विसरलोय, कारण ह्या रिॲक्शन मला आठवत नाहीत तुला आत्ता शिकवल्यासारख्या. आपण डायरेक्टली फिजिकल प्रॉपर्टीवरनं केमिकल प्रॉपर्टीवरच गेलो ना आज सकाळी. प्रिपरेशन राहिलेत बहुतेक. थांब मध्ये ते पूर्ण करूया. आय थिंक सो ते राहिलंय. थांब कारण मला ना आता तुला हे शिकवल्यासारखं आठवत नाहीये. म्हटलं रिसेंट पास्ट मध्ये शिकवलं नाही मी तुला. केमिकल प्रॉपर्टीज डायरेक्ट बघितल्या ना. हे काय केलं माहितीये पुस्तकामध्ये, अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड असं सगळं एकत्र दिलंय, त्यामुळे जरा गोंधळ होतो. कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपरेशन मला आठवत नाही बघितलेलं. हे याच्या रिॲक्शन्सच्या आधी आहे, अल्डिहाइड कीटोन्सच्या रिॲक्शन्सच्या आधी. हे बघितलं नाही, तेच मला वाटलं. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हे आधी कंप्लीट करू आणि मग उरलेले प्रश्न सोडवू. तेच म्हटलं की मी तुला सांगताना सांगते, दुसऱ्या बॅचला शिकवलंय ते मला आठवतंय, पण तुला शिकवलं मला आठवतच नव्हतं. ओके, सो प्रिपरेशन फ्रॉम नायट्राइल्स अँड अमाइड्स. नायट्राइल म्हणजे काय तर RC ट्रिपल बॉन्ड N, ह्याला आपण सायनाइड पण म्हणू शकतो आणि नायट्राइल पण म्हणू शकतो. आता सायनाइड कसं म्हणायचं तर सी ट्रिपल बॉन्ड N मध्ये जर आपण C ट्रिपल बॉन्ड N मध्ये काउंट केलं तर त्याला आपण सायनाइड म्हणतो, कारण CN ग्रुप हा सायनाइड ग्रुप आहे. आणि या C ट्रिपल बॉन्ड मधल्या C ला जर आपण इकडच्या अल्केन मध्ये काउंट केलं तर त्याला आपण नायट्राइल म्हणू शकतो. म्हणजे तुला मगाशी मी सांगितलं ना CH3 C ट्रिपल बॉन्ड N, तर मी तुला सांगितलं मिथाइल सायनाइड म्हणू शकतो किंवा इथेन नायट्राइल म्हणू शकतो. तसंच हे R ला जर आपण म्हणजे C ट्रिपल बॉन्ड N ला जर आपण सायनाइड मध्ये काउंट केला C ला तर तो सायनाइड, आणि या C ला जर आपण इकडच्या अल्केन मध्ये काउंट केला तर त्याला नायट्राइल म्हणायचं. आता इथे आपण याला नायट्राइल ह्यानी म्हटलंय म्हणून आपण C ला इकडच्या अल्केन मध्ये काउंट करायचं. RC ट्रिपल बॉन्ड N प्लस H2O म्हणजे हायड्रॉलिसिस करायचा. याच्यामध्ये काय होतं, हायड्रॉलिसिस म्हणजे बॉन्ड ब्रेक होतो आणि ज्या दोन कार्बन मधला एक बॉन्ड, ज्या दोन एलिमेंट मधला ॲटम मधला बॉन्ड ब्रेक झालाय, एकावरती H ऍड होतो, एकावरती OH ऍड होतो. आता ते कसं H आणि OH ऍड होणार, जो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे त्याच्यावर OH ऍड होतो, जो इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे त्याच्यावर H ऍड होतो. तो C आणि N मधला एक पाय बॉन्ड ब्रेक झाल्यावर C वरती OH ऍड होतो आणि इकडे N वरती H ऍड होतो आणि RCOH आणि इथे डबल बॉन्ड NH. आता याच्यामध्ये रिअरेंजमेंट होते. कशी रिअरेंजमेंट होते तर हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन इकडे या NH कडे येतो आणि C डबल बॉन्ड N मधला हा जो पाय बॉन्ड आहे दुसरा, तो पाय बॉन्ड इकडे शिफ्ट होतो. त्यामुळे RC डबल बॉन्ड O होतो आणि मग हा इकडे NH2 होतो. दॅट इज अमाइड फॉर्म होतं, जे आपण मगाशी अमोनियाच्या रिएक्शन मध्ये बघितलं ना. RC डबल बॉन्ड OH प्लस NH2, मग ते अमोनियम ॲसिटेट तयार होतं आणि मग त्याचं अमाइड तयार होतं. तसंच हे अमाइड इकडे तयार होतं आणि मग अमाइडची अमाइडचा परत हायड्रॉलिसिस केल्यावर काय होतं, इकडे C डबल बॉन्ड OH तयार होतं, म्हणजे RC डबल बॉन्ड OH, आणि हा इकडचा NH2 HCl आणि इकडचा एक H म्हणून NH4Cl, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अमोनियम क्लोराईड तयार होतं. ही रिॲक्शन आपण 2 स्टेपमध्ये लिहू शकतो किंवा एका स्टेपमध्ये पण अशी लिहू शकतो.
कारण इथे दोनदा हायड्रोलिसिस झाला ना, इथे एकदा वॉटर ॲड झालं, इथे एकदा वॉटर ॲड झालंय आणि डायल्यूट HClच्या प्रेझेन्समध्ये. सो RC ट्रिपल बॉन्ड N प्लस 2H2O प्लस डायल्यूट HClच्या प्रेझेन्समध्ये गिव्स RCOH कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस NH4Cl. ही डिरेक्टली पण तू रिॲक्शन लिहू शकतोस, नो नीड टू राईट दिस स्टेप्स. फ्रॉम असाइल क्लोराईड अँड अनहायड्राईड. आता जसं आपण ॲसिडपासून असाइल क्लोराईड तयार केलं ना, SOCl2 बरोबर रिॲक्शन करून, किंवा अनहायड्राईडसाठी आपण वॉटर मॉलिक्यूल त्यातनं काढून टाकला, तशीच उलटी रिॲक्शन. आता असाइल क्लोराईड म्हणजे RCOCl ह्याचा हायड्रोलिसिस केला की काय होईल, COच्या तिकडे OH ॲड होईल, Hच्या तिकडे Cl ॲड होईल. आता याच्यात ना एकदम सिम्पल असतं, जास्त डोक्याला शॉर्ट लावायची गरजच नसते. जो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एंड आहे ना तिकडे नेहमी OH ॲड होतो, जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह एंड आहे तिकडे नेहमी H ॲड होतो. आता इथे वॉटरमध्ये वॉटर नेहमी H आणि OH असं स्प्लिट होतं. सो इलेक्ट्रोनिगेटिव्ह एंड कुठला, Cl, तिकडे H ॲड होणार, आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एंड कुठला, O, तिकडे म्हणजे Clच्या मानाने O नव्हे C, कारण तो C ला बॉन्ड आहे, C डबल बॉन्ड OCl असं आहे. आता तुम्ही स्ट्रक्चर काढून दाखवते म्हणजे तुला अजून जास्त चांगलं कळेल. RCOClचं कसं स्ट्रक्चर असतं, RC डबल बॉन्ड OCl. आता हा झाला त्याचा पॉझिटिव्ह एंड, हा झाला निगेटिव्ह एंड. सो निगेटिव्ह एंडकडे H ॲड होणार, पॉझिटिव्ह एंडकडे OH ॲड होणार. सो आपल्याला मिळेल RCOOH प्लस HCl. म्हणजे ॲसिटिक ॲसिड नव्हे, कुठलंही ॲसिड मिळालं आणि HCl मिळालं. आता हे कार्बोक्सिलिक ॲसिडचे वेगवेगळे फॉर्म दाखवलेत, म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडचे फॉर्म नाही, पण कार्बोक्सिलिक ॲसिडची वेगवेगळी प्रॉडक्ट. जर हे C ट्रिपल बॉन्ड N झालं तर सायनाइड किंवा नायट्राइल म्हणतो. जसं C डबल बॉन्ड OCl असेल, आता हे इथे दाखवलं ना तेच हे असाइल क्लोराईड झालं. हा RC डबल बॉन्ड OR डॅश, आता त्याला आपण कसं दाखवू शकतो, या इस्टरला इकडे दाखवते बघा, RC डबल बॉन्ड OR डॅश, हा झाला इस्टर. आता हा RCO ट्वाइस O, तो मगाशी दाखवला तसा, किंवा तुला इकडे दाखवते वेगळ्या रंगाने. म्हणजे हे ना सगळी ॲसिडची वेगळी प्रोडक्ट आहेत. त्याला कसं आपण दाखवू शकतो, RC डबल बॉन्ड OC डबल बॉन्ड OR, म्हणजे हा एक RC डबल बॉन्ड O, हा एक RC डबल बॉन्ड O, आणि त्यातला मधला O, म्हणजे ते ॲसिड अनहायड्राईड. या सगळ्यांपासून आपण ॲसिड बनवू शकतो. आता ह्याच्यापासून कसं बनवलं, सायनाइड किंवा नायट्राइलपासून, तर त्याचा दोनदा हायड्रोलिसिस केला HClच्या प्रेझेन्समध्ये. आता RCOCl पासून कसं बनवलं, तर परत हायड्रोलिसिस केला आणि कार्बोक्सिलिक ॲसिड आणि HCl मिळालं. आता पुढे आपल्याला अनहायड्राईड पासून मिळवायचं आहे. आत्ता तुला दाखवला तो अनहायड्राईड, RC डबल बॉन्ड OC डबल बॉन्ड OR, ह्याचा परत हायड्रोलिसिस केला, परत इकडे H आणि OH ॲड होणार, Cच्या बाजूला OH आणि इकडच्या Oच्या बाजूला, तर इथे Oच्या बाजूला H, मग अशी Clच्या बाजूला झालं तर इथे Oच्या बाजूला. लक्षात ठेवायचं, जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्याकडे H जाणार, जो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे त्याच्याकडे OH जाणार, या दोघांमध्ये. मग आपल्याला इथे RC डबल बॉन्ड OH दोन कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतील. आता हीच रिॲक्शन बरोबर उलटी रिॲक्शन आपण मगाशी बघितली अनहायड्राईड फॉर्मेशनची. P2O5 किंवा सल्फ्युरिक ॲसिड बरोबर केली ती रिॲक्शन आपण. कार्बोक्सिलिक ॲसिडच्या दोन मॉलिक्यूलमधनं एक वॉटर मॉलिक्यूल आपण काढला होता. ही बघ रिॲक्शन, ही बघ है ना, ही बरोबर उलटी रिॲक्शन केली होती आपण. ह्याच्यात आपण वॉटर ॲड केलं की आपल्याला हे मिळणार आहे, आणि आपण बघितलंच होतं की रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. हीच रिॲक्शन आता आपण फॉर्मेशनमध्ये बघितली. आणि अनहायड्राईडचं ह्या सगळ्या रिॲक्शन ना उलट्या पुलट्या आहेत. ज्या फॉर्मेशनच्या रिॲक्शन आहेत ना त्याच्या उलट रिॲक्शन केल्या की त्या कार्बोक्सिलिक ॲसिडचे केमिकल प्रॉपर्टीज आहेत. आता इस्टर, तुला आता इस्टरचा फॉर्म दाखवला, परत त्याचा हायड्रोलिसिसच, ॲसिड हायड्रोलिसिस. आता इथे दोन प्रकारचे हायड्रोलिसिस आहेत, ॲसिड आणि
अल्कलाईन. त्याचा डिफरन्स काय आणि काय गंमत आहे ते सांग. गंमत म्हणजे विशेषता काय आहे ते सांगते. सो RC डबल बॉन्ड OR डॅश. आता इकडे ओच्या साईडला H ऍड होणार. ऍक्च्युली असं पण नाहीये, हे जरा थोडंसं चुकलं दाखवायला. इथे मिनिट, ही रिॲक्शन ना आपण अल्कोहोलच्या रिॲक्शन मध्ये पण बघितली होती. बरं चालत नाहीये, नंतर तुला करेक्ट करून दाखवून. इथे हायड्रॉलिसिस होतो आणि आपल्याला RC डबल बॉन्ड OOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल मिळतो. ही सिमिलर रिॲक्शन आपण अशी ही म्हणजे उलटी रिॲक्शन आपण ऍसिड अल्कोहोलच्या प्रॉपर्टीजमध्ये बघितली होती, केमिकल प्रॉपर्टीजमध्ये. अल्कोहोल रिॲक्ट्स विथ कार्बोक्सिलिक ऍसिड टू फॉर्म इस्टर. इस्टर फॉर्मेशन किंवा इस्टरिफिकेशन अशी रिॲक्शन आपण तिकडे बघितलेली होती. आता अल्कलाईन हायड्रॉलिसिस ऑफ इस्टर हा झाला ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये, हा अल्कलीच्या प्रेझेन्समध्ये. पण अल्कलीच्या प्रेझेन्समध्ये आपण इथे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतो आपल्याला इन्स्टेड ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे मिथेनॉल म्हणजे अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ऍसिडच्या ऐवजी आपल्याला सोडियम सॉल्ट मिळतो, कारण हा सोडियम अल्कलाईन हायड्रॉलिसिस आहे म्हणून. आणि या अल्कलाईन हायड्रॉलिसिसला महत्त्व काय आहे, कारण इथे जर हे ऍसिड आहे ना ते हायर फॅटी ऍसिड असेल. हायर फॅटी ऍसिड म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडला फॅटी ऍसिड पण म्हणतात. हायर फॅटी ऍसिड म्हणजे 17 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कार्बन असलेलं फॅटी ऍसिड असेल तर त्याच्या सोडियम सॉल्टला सोप म्हणतात आणि म्हणून या रिॲक्शनला सॅपॉनिफिकेशन म्हणतात. मिथाइल प्रोपॅनोएट म्हणजे हा इस्टर व्हेन रिॲक्ट्स विथ डायल्यूट NaOH. डायल्यूट NaOH म्हणजे ॲक्वस NaOH ना, त्यामुळे आपण याला हायड्रॉलिसिस म्हणतो. पण NaOHच्या म्हणजे अल्कलीच्या प्रेझेन्समध्ये, म्हणून आपल्याला इकडे इन्स्टेड ऑफ ॲसिड सॉल्ट मिळतो आणि मिथेनॉल मिळतो. मग हा जो सॉल्ट आहे त्याचा परत ॲसिड हायड्रॉलिसिस केल्यावर आपल्याला ॲसिड मिळतं आणि NaOH रिलीज होतो. म्हणजे इन दिस वे आपण ॲसिड प्रिपेअर करू शकतो. जर ही ह्या स्टेपमध्ये आपल्याला सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड जर हायर असेल तर तो आपल्याला सोप मिळतो, म्हणून ही सॅपॉनिफिकेशनची रिॲक्शन. आता मी तुला म्हटलं ना मगाशी ती टोल्युनची रिॲक्शन, तेव्हा मला जरा शंका आली कर ह्याला पण शिकवलं नाहीये. फ्रॉम अल्काइल बेन्झिन aromatic carboxylic acid can be prepared by oxidation of alkyl benzene with dilute HNO3 or alkaline or acidic KMNO4 or chromic acid. The entire alkyl chain regardless of its length is oxidized to a carboxylic group. हे इम्पॉर्टंट आहे. फक्त टर्शरी अल्काइल जे सबस्टिट्युएंट आहेत ते ऑक्सिडाइज होत नाहीत. म्हणजे फक्त टर्शरी अल्काइल जो ग्रुप आहे तो ऑक्सिडाइज होत नाही आणि त्यामुळे तो कार्बोक्सिलिक ऍसिड देत नाही. नाहीतर हा जो टोल्यून आहे ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट का आहे, तर या जो बेन्झिन आहे त्याला जो कार्बन लागलेला असेल त्याला हायड्रोजन पाहिजे, कारण हा हायड्रोजन रिस्पॉन्सिबल आहे ह्याच्यासाठी, कशासाठी, ऑक्सिडेशनसाठी. म्हणजे हायड्रोजन काढून ती रिॲक्शन होते. म्हणून इथे बघ हा टर्शरी अल्काइल ग्रुपला हायड्रोजन नाही आहे ह्या कार्बनला लागलेलं, सगळे मिथाईलच आहेत. म्हणून त्याचं फॉर्मेशन आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होत नाही. आता इथे इथाईल असेल, मिथाईल असेल, आयसोप्रोपाईल असेल, कुठलाही ग्रुप जर असेल तर कितीही मोठा इथे साईड चेन असली तरी आपल्याला फायनली मिळतं इकडे कार्बोक्सिलिक ॲसिड. आता कार्बोक्सिलिक ॲसिड इथे पहिल्या स्टेपमध्ये मिळत नाही, पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये होता म्हणून आपल्याला पोटॅशियम सॉल्ट मिळतो. मग त्याचा हायड्रॉलिसिस केल्यावर आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतं. पण हे कार्बोक्सिलिक ॲसिड आपल्याला मिळतं इरिस्पेक्टिव्ह ऑफ द साईड चेन. काय जे साईड चेन आहे, फक्त काय पाहिजे, जो बेन्झिनला डिरेक्टली अटॅच कार्बन आहे त्या कार्बनला हायड्रोजन पाहिजे. बघा आता इथे आयसोप्रोपाईल ग्रुप आहे पण या कार्बनला हायड्रोजन आहे, म्हणजे क्युमिन, आयसोप्रोपाईल बेन्झिन आपण जे बघितलं तर फिनॉलच्या फॉर्मेशनमध्ये तेच ते सबस्ट्रेट होतं तेच. पण इथे हायड्रोजन असल्यामुळे आपल्याला परत कार्बोक्सिलिक ॲसिड मिळालं. इथे इथाईल असलं तरी मिळेल, एन प्रोपाईल असलं तरी असलं तरी मिळेल, फक्त टर्शरी ब्युटाईलला मिळायचं नाही, कारण इथे या कार्बनला डिरेक्टली अटॅच हायड्रोजन नाही. पहिला आपल्याला पोटॅशियम सॉल्ट मिळेल कारण KOHच्या प्रेझेन्समध्ये केलं आहे म्हणून, आणि मग त्याचा ॲसिड हायड्रॉलिसिस केल्यावर आपल्याला बेन्झोइक ॲसिड मिळेल. सो हे झालं
अल्काइल बेन्झीन पासून. पुढची स्टेप आहे फ्रॉम अल्किन्स. Carboxylic acids can also be prepared by oxidation of alkenes by KMnO4 in dilute H2SO4. आता C6H5CH डबल बॉन्ड CH2, नुसतं CH2 डबल बॉन्ड CH2 असतं ना, तर ते इथिन झालं असतं. त्या इथिन मधल्या एक हायड्रोजन रिप्लेस करून आपण इकडे C6H5 लावला, म्हणून त्याला फिनाइल इथिन. आता फिनाइल इथेनचं जर ऑक्सिडेशन केलं आपण, तर त्याचा आपल्याला फिनाइल ग्रुप, आणि हा जो CH डबल बॉन्ड CH2 आहे त्याचा आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये डिरेक्टली ऑक्सिडेशन झालं. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे हे आहे ना, हे आपण असं लिहू शकतो. आणि ही जी साईड चेन आहे, या सगळ्या साईड चेनचं ऑक्सिडेशन होऊन आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड मिळालं. आता सायक्लोहेक्झिन ही जरा युनिक आहे रिॲक्शन ना. सायक्लोहेक्झिन मध्ये काय झालं, सायक्लोहेक्झिन मध्ये ही ना रिंग ओपनिंग रिॲक्शन म्हणतात त्याला. कारण इकडे ही जी रिंग आहे ते रिंग ओपन होते, हे दोन्हीही बॉन्ड ब्रेक होतात. इकडे डबल बॉन्ड मधली हा कार्बन कार्बन मधला बॉन्ड, पाय बॉन्ड ॲज वेल एज सिग्मा बॉन्ड ब्रेक होतो. KMnO4 डायल्यूट H2SO4 स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि इकडे पण COOH मिळतो आणि इकडे पण COOH मिळतो. त्याला म्हणतात ॲडिपिक ॲसिड किंवा हेक्झेन 1,6 डायओइक ॲसिड. हे ॲडिपिक ॲसिड आपल्याला पुढे पॉलिमरच्या फॉर्मेशनमध्ये पण वापरायचं आहे. आता ही एक क्लास रिॲक्शन बघू आणि मग थांबूया, कारण ही ह्याच्यात प्रिपरेशन मधली आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट. जेव्हा जेव्हा ग्रिग्नार्ड रिएजंट आपल्याला वापरायचा असतो तेव्हा तेव्हा ड्राय इथर आपल्याला वापरायलाच लागतो, नाहीतर काय होतं, ग्रिग्नार्ड रिएजंटचं कन्व्हर्जन अल्केनमध्ये होतं. जेव्हा जेव्हा ग्रिग्नार्ड रिएजंट आपण वापरतो तेव्हा आपल्याला जेवढे कार्बन त्या ग्रिग्नार्ड रिएजंटच्या अल्काइल ग्रुपमध्ये असतात तेवढे कार्बन आपल्याला ॲडिशनली आपल्या प्रॉडक्टमध्ये मिळतात. आता या ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन ड्राय आईस म्हणजे सॉलिड कार्बन डायऑक्साईड बरोबर जेव्हा होते. आता सॉलिड कार्बन डायऑक्साईड आता लिहिताना असा इथे लिहिला आहे, पण आपण दाखवताना ना असा दाखवायचा, म्हणजे आपल्याला सोपं पडतं. आता जो C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O असा जो सॉलिड कार्बन डायऑक्साईड आहे, आता ह्यातला जो एक C डबल बॉन्ड O आहे ना, त्याच्यामध्ये O इलेक्ट्रॉन निगेटिव्ह, CI इलेक्ट्रॉन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आपल्याला माहिती आहे ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये काय स्पेशालिटी असते, ग्रिग्नार्ड रिएजंटमधला जो R असतो त्याच्यामध्ये ऑलवेज डेल्टा निगेटिव्ह चार्ज असतो, आणि त्यामुळे तो आपल्या सबस्ट्रेटच्या कार्बनवरती अटॅक करतो. सो हा जो R आहे तो या आपल्या सबस्ट्रेटच्या कार्बनवरती अटॅक करणार, MgX आहे तो O वरती अटॅक करणार, आणि नेहमीप्रमाणे आपल्याला सबस्ट्रेटच्या कार्बनला R मिळणार आणि OMgX. हे प्रत्येक ग्रिग्नार्ड रिएजंटच्या याच्यामध्ये आपल्याला असंच मिळतं. मग यांचा हायड्रॉलिसिस झाला की इकडे आपल्याला OH मिळणार, इकडे MgXOH मिळणार. हे प्रत्येक ग्रिग्नार्ड रिएजंटच्या रिॲक्शनमध्ये सेम मिळतं. मग इथे आपल्याला OH मिळाल्यावर काय येणार, हे R C डबल बॉन्ड OOH म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड मिळणार, आणि MgXOH हे बाय प्रॉडक्ट मिळणार. हे झालं जनरल. इथे आता ज्याप्रमाणे इथे CH3 असेल तर आपल्याला इथे CH3COOH मिळणार म्हणजे ॲसिटिक ॲसिड. इथे C2H5 असेल तर आपल्याला CH3CH2COOH किंवा C2H5COOH म्हणजे प्रोपिओनिक ॲसिड मिळणार. नेहमी लक्षात ठेवायचं की कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये जेवढे कार्बन आपल्याला आहेत ना, इन्क्लुडिंग दिस कार्बन, त्याच्यापेक्षा एक कार्बन कमी वालं अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट घ्यायचा, कारण आपल्याला इथे एक कार्बन हा ड्राय आईसमधनं मिळणार आहे. म्हणजे ही स्टेप अप रिॲक्शन थोडक्यात आपण म्हणू शकतो. जेवढे कार्बन, इथे समजा एक कार्बन असेल तर 2 कार्बनचा ॲसिड मिळेल. इथे जर 2 कार्बन असतील अल्काइल मॅग्नेशियम म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये, ते आपल्याला 3 कार्बनचं ॲसिड मिळेल, कारण एक कार्बन आपल्याला ड्राय आईसकडनं मिळणार आहे. येते लक्षात? होय. आता ड्राय आईस म्हणजे काय ते दिलंय, आणि ह्या रिॲक्शन ज्या आत्ता आपल्या प्रिपरेशनच्या रिॲक्शन्स आहेत ना, त्याच ह्या सगळ्या रिॲक्शन आहेत. आता नेक्स्ट टाइम आपण उरलेले प्रश्न बघू आणि मग अमाइन्स सुरू करू. ओके, चालती. ओके, चलो बाय, बाय. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट.